वारकऱ्यांसाठी नेहमी एक पाऊल पुढे असणारे श्रीमंत वारकरी न्यूज। नमस्कार, श्रीमंत वारकरी टीवी न्यूज़ पर आपका स्वागत है। अभी भक्तिधाम के गुलाब महाराज पालकी के अध्यक्ष, आपका नाम क्या है? रविंद्र इंगोले। ऊंचे आवाज में बताओ। रविंद्र इंगोले। कौन सा गाँव? चांदूर बाजार। तो ये जो पालकी निकली है अमरावती से, तो इसके बारे में आज की अपडेट बताना। अभी यहाँ से अभी कहाँ जा रही है? अभी आज का मुक्काम कहाँ है रात का? संत श्री गुलाबराव महाराज सेवा संस्था बोराळा भक्तिधाम चांदूर बाजारची महाराजांची पायी पालखी दिंडी ही 10 तारखेला चांदूर बाजार भक्तिधामवरून निघाली असून ती दैनंदिन बोराळा, शिराळा, कुजदा, नांदुरा या करत अमरावतीला 13 तारखेला पोहोचली आणि अमरावतीवरून सकाळचं मुक्काम गाडगे महाराज मंदिर, संध्याकाळचं मुक्काम गाडगे महाराज मंदिर हे अमरावतीला होतं। 14 तारखेचं मुक्काम रुक्मिणनगरला नगरसेवक बंडू हिवशी यांच्याकडे होतं आणि त्यानंतर कालचं मुक्काम साईबाबा मंदिरामध्ये होतं आणि आज सकाळी ही साईबाबा मंदिरामधून ही करत आता बडनेराला अग्रवालजीकडे सकाळचं अन्नदान आहे आणि त्यानंतर सायंकाळी महाराजांचा आदोळ जे आहे लोणी टाकली इथे मुक्काम होणार आहे। पंढरपूरला कधी पोहोचले? त्यानंतर परवापासून ती बघ कारंजा, मंगरुळपीर, वाशिम, हिंगोली, परभणी, बार्शी ही करत कुर्डवाडी हे करत पंढरपूरला 12 जुलैला पोहोचणार आहे। 12 जुलैला पंढरपूरला आणि तिथे आषाढी एकादशीचा कार्यक्रम आटोपल्यावर 21 जुलैला पंढरपूरहून अमरावतीसाठी ही पालखीची सर्व वारकरी मंडळी ही वापस येणार आहे। नमस्कार। अशा पद्धतीने ही संस्थेचा उपक्रम जवळपास 1991 पासून सुरू आहे। संस्थेचे संस्थापक हरिभक्तपरायण नानाजी इंगोले यांनी हे सुरू केलेलं आहे आणि आज आजतागायत सर्व लोकांच्या सहकार्याने, सर्व वारकऱ्यांच्या सहकार्याने, सर्व अन्नदात्यांच्या सहकार्याने हा उपक्रम जवळपास 35 वर्ष झाले हा चालू आहे। नमस्कार, रामकृष्ण हरी। शिवाय श्रीमंत वारकरी टीवी न्यूज़ पर आपका स्वागत है। आपका परिचय? मी हरिभक्तपरायण संतोष महाराज निंबाळकर, भागवताचार्य, कीर्तनाचार्य आणि जवळजवळ बऱ्याच वर्षापासून गुलाबराव महाराजांच्या दिंडी समवेत जवळजवळ 500 ते 1000 लोकांपर्यंत पंढरपूरला श्री क्षेत्र चांदूर बाजार ते श्री क्षेत्र पंढरपूरपर्यंत वारी जाते आणि त्यामध्ये रोज सकाळपासून तर रात्रीपर्यंत त्यामध्ये नामस्मरण होते आणि जवळजवळ सर्व कामधंदे टाकून सर्व वारकरी या दिंडीमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करतात आणि समर्थ सद्गुरू श्री गुलाबराव महाराजांच्या या दिंडी सोहळ्यामध्ये प्रत्यक्षात परब्रह्म परमात्म्याच्या दर्शनाचा आनंद घेण्याचा प्रयत्न। नमस्कार, धन्यवाद।